करतो ज्योतिबाला श्रीफळ म्हणून सभेची सुरुवात करायची आहे. इंद्रो पाटील बापू आणि सर्व संचालक मंडळ त्यांनी सुद्धा करायचं आहे. या ठिकाणी आपल्या सभेची सुरुवात आपल्या श्री ज्योतिबा यांच्या चरणी अर्पण झालेला आहे. कोणत्याही सभेची सुरुवात करताना या आर्थिक वर्षामध्ये जागतिक नेते शास्त्रज्ञ जे दिवंगत झाले आणि आपल्या संस्थेचे जे सभासद दिवंगत झाले अशा सर्वांच्या स्मृतीस आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी दोन जागेवर उभे राहून या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. या संस्थेची 1/4/24 ते 31/3/25 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामकाजाच्या संदर्भात आज या ठिकाणी अधिमंडळ सभेची नोटीस सभा संपन्न होत संसद चेअरमन या नात्याने आपण बहुसंख्य सभासदांसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सोसायटीतर्फे मी सर्वांसाठी सर्व करतो. आणि या सदस्याचे खास उपस्थित असलेले या आपल्या सर्वांचे नेते या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय बापू पाटण प्रसभेचे माजी सभापती माननीय सुंदर पाटील काका, आंध्रचा पसंती चेअरमन आणि ज्यांचा 17 जिल्ह्यामध्ये सकलमध्ये अग्रगण्य नाव दिलं की आमचे नेते आदरणीय आजी पाटील दादा, या संस्थेचे आजीबाजी चेअरमन आणि श्री सुरेश पाटील असतील, अविनाश सावंगी असतील, तसेच आमचे भाऊ पवार होते, या सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. आमचे दिलीप पाटील चेअरमन, मी सर्वांना करतो पुढे बसायचं यापुढे अविनाश सावंगी यांचं पुनश्च आम्ही मंगळवेळी स्वागत करतो. आणि मी संस्थेचे सचिव मी संस्थेचे सचिव श्री संजय बाबूराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या सभेची सुरुवात करायची आहे. मी आवाज करा जरा. हॅलो. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या या मंदुरकोळी विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदुरकोळी सोसायटी तालुका पाटण या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मी सुरुवात करतो. मी प्रथमतः नोटीसचं वाचन करतो आणि सभेपुढील विषय वाचन करतो. पहिल्यांदा विषय नंबर 1 आहे सभेची नोटीस वाचन व माननीय अध्यक्षांची निवड करणे. तर मान्य अध्यक्ष म्हणून आपल्या संस्थेचे चेअरमन दादा सुरेशराव सावंगी यांची निवड करण्यात आहे. विषय नंबर 2 मागील वार्षिक साधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. तर प्रोसिडिंग वाचून सुरुवात करतो. विषय नंबर 1 मंदुरकोळी विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदुरकोळी तालुका पाटण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 6/9 सभा दिनांक 29/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता समाज मंदिर मंदुरकोळी येथे भरली. ते ठराव खालीलप्रमाणे. विषय नंबर 1 सभेचे नोटीस वाचन व मान्य सभाध्यक्षांची निवड करणे. मंदुरकोळी विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदुरकोळी तालुका पाटण या संस्थेची वार्षिक सभा गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी समाज मंदिर येथे भरली. त्या सभेचे वाचन मान्य सचिव यांनी केले व संस्थेच्या नियमाप्रमाणे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन श्री सुभाष बाबूराव पाटील यांची
ज्यांची सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याची सभा सर्वांमध्ये मान्यता देत आहे. सूचक आप्पासाहेब पाटील, अनुमोदक शिवाजीचंद्र रोडे. विषय नंबर 2, मागील वार्षिक सालाचं समिती पुरुष वाचन कायम करणे. ठराव नंबर 2, मंदरुळकोळे विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदरुळकोळे या संस्थेची मागील वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 6/9/2023 रोजी भरली. ती ठराव पास झाले व सदर प्रसिद्धीचे वाचन मान्य सचिव यांनी केले व सदरचे प्रसिद्धी योग्य व बरोबर असून त्याची सभा मान्यता देत आहे. सूचक दत्तात्रय श्रीपती काळवडे, अनुमोदक पांडुरंग आबाजी पाटील. विषय नंबर 3, सन 2023-2024 सालाची जमा खर्चाची 13 ताळेबंद व नफा तोटा पत्रके वाचून मंजूर करणे. ठराव नंबर 3, मंदरुळकोळे विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदरुळकोळे या संस्थेची सन 2023-24 अखेरची 13 ताळेबंद व नफा तोटा पत्रके संस्थेचे सचिव यांनी सविस्तर वाचून दाखवले. त्याची सभा यावर सविस्तर चर्चा करून योग्य बरोबर असून त्याची सभा सर्वांमध्ये मान्यता देत आहे. सूचक कुमार बापरोडे, अनुमोदक दादासाहेब साबळे. विषय नंबर 4, सन 2025-2026 सालाकरिता बँकेकडे जाणाऱ्या संपूर्ण रक्कम शिफारस करणे व बाहेरील कर्जाची मर्यादा ठरवण्याचा अधिकार पंच कमिटीस देणे. ठराव नंबर 4, आपल्या संस्थेची सन 2025-2026 सालाकरिता सभासदांचे संपूर्ण कमाल मर्यादा पत्रक तयार करून ते सातारा जिल्ह्यामधील सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेकडे मंजुरी देण्यात येत आहे व त्याची सभा या ठरावाने मान्यता देत आहे. तसेच बाहेरील कर्जाची मर्यादा ठरवण्याचा अधिकार ही सभा पंच कमिटी या ठरावाने देत आहे. सूचक आत्माराम शंकर कदम, अनुमोदक शांताराम चंद्रजी पाटील. विषय नंबर 5, सन 2024-2025 सालाची जमा खर्चाची अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत. ठराव नंबर 5, मंदरुळकोळे विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदरुळकोळे तालुका पाटण या संस्थेचे सन 2024-2025 सालाची जमा खर्चाचे अंदाजपत्रक खालीलप्रमाणे. नंबर 1, मेंबर व्याज 65,000. नंबर 2, बँक व्याज 1,90,000. 3, नोकर पगार 2,20,000. 4, प्रवास खर्च 20,000. 5, साधनवार 10,000. 6, झेरॉक्स 10,000. सफाई खर्च 10,000. नोटीस फी 10,000. ऑडिट फी 30,000. ऑफिस भाडे 20,000. जाहिरात 10,000. पोस्टेज 10,000. वरील प्रमाणे सादर केलेले अंदाजपत्रक योग्य व बरोबर असून त्याची सभा सर्वांमध्ये मान्यता देत आहे. सूचक अशोकराव गणपती पाटील, अनुमोदक मोहनराव बळवंत पाटील. विषय नंबर 6, 31/3/2024 अखेरचा ऑडिट विमा वाचून मंजूर करणे. मंदरुळकोळे विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदरुळकोळे तालुका पाटण या संस्थेचे सन 31/3/24 अखेरचे ऑडिट पूर्ण झाले असून सदर ऑडिटचे वाचन मान्य सचिव यांनी सभेसमोर केले व ते योग्य बरोबर असून त्याची सभा सर्वांमध्ये मान्यता देत आहे. सूचक बाळासाहेब पाटील, अनुमोदक राजेंद्र दिनकर पाटील. विषय नंबर 7, 2024-2025 सालाकरिता लेखापरीक्षकाची नेमणूक करणे. ठराव नंबर 7, सन 2024-2025 या सालासाठी मंदरुळकोळे विकास सेवा सोसायटी लिमिटेड मंदरुळकोळे तालुका पाटण या संस्थेच्या या सालाचे वैज्ञानिक लेखापरीक्षण करण्याकरता शासनाने प्रसिद्ध केलेल्या नाम तालिकेतील वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन 2024-2025 सालाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्याकरता सौ शीतल तात्यासाहेब पाटील प्रमाणित लेखापरीक्षक यांच्याकडून सन 2024-2025 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करणे तसेच त्यांचे सहकारी खात्याच्या नियमानुसार फी देण्याची सभा सर्वांमध्ये मान्यता देत आहे. सूचक आनंद साळुंके, अनुमोदक संजय पांडुरंग पाटील. विषय नंबर 3, सन 2024-25 सालाची 13 ताळेबंद पत्रके वाचून मंजूर करणे. जमा खाते 13 ताळेबंद पत्रके वाचून आपण दाखवतो. पहिल्यांदा 13 रिझर्व्ह फंड आहे 89,063 रुपये. वसूल प्रस्थान आहे 99,700 रुपये. सभासद कल्याण निधी आहे 9,820 रुपये. चालू नफा आहे 40,310 रुपये. एनपी तरतूद आपण केल्या 4,27,127 रुपये. जिल्हा बँकेचे आपले शेअर्स आहेत 10,10,000 रुपये. जिल्हा बँकेचे आपले शेअर्स आहेत जिल्हा बँके 12
रुपये, सोसायटी फेडरेशन सेल्स आहे 1600 रुपये, कोयला दूध संघ आहे 100 रुपये, बँक बिल परत ठेव आहे 50,000, 5,01,470 रुपये. तसेच आपल्या संस्थेचे भाग भांडवल आहे 42,64,955 रुपये. रात्रीमध्ये आपला आहे ते 2,35,072 रुपये. टोटल बँकेचं कर्ज आपल्याला आहे 1,95,71,506 रुपये. त्यात कर्ज आहे 1,59,15,785 रुपये व मध्यम दीर्घमुदत आहे 36,55,820 रुपये. तरतुदी आपण केल्या बिल परत ठेवू 4,27,127 रुपये. 2,17,08,439 रुपये. त्यात कर्ज आहे 1,48,810 रुपये. मध्यमुदत आहे 44,16,043 रुपये. सहावा मालमत्ता निव्वळ घसारा कमी केल्यानंतर 1,04,732 रुपये राहतात. इतर देणगी आहे 63,151 रुपये. तसेच आपला संचित तोटा चालू वर्षाचा आहे 29,70,121 रुपये. आता नफा तोटा जिल्हा बँकेकडून आपल्याला कर्ज व्याज आपण दिले ते 8,96,788 रुपये. पगार भत्ते 1,92,000. व्यवस्थापन खर्च 8,366 रुपये. भाडे दिवाबत्ती विमानपूर्ती 3,980 रुपये. पोस्टेज व टेलिफोन खर्च 6,506 रुपये. प्रिंटिंग व स्टेशनरी 8,361 रुपये. ऑडिट फी 32,939 रुपये. प्रवास खर्च 3,080 रुपये. इतर खर्च 17,020 रुपये. तसेच बँकेने आपल्या कर्जावर व्याज दिले 11,19,531 रुपये. बँक ठेवीवर व्याज आपण 34,702 रुपये. आणि गुंतवणुकीवरील लाभांश म्हणजे आपलं जे 10 लाख शेअर्स आहेत बँकेकडे त्याचं व्याज आपल्याला 1,01,760 रुपये व्याज भेटले बँकेकडून. आणि प्रवेश फी 3400 रुपये असं टोटल आहे. आणि यांना चालू नफा आपल्याला आहे 40,310 रुपये. विषय नंबर 4 सन 2026-2027 सालाकरिता बँकेकडे जाणाऱ्या संपूर्ण कर्ज शिफारस करणे व बाहेरून कर्जाची मर्यादा ठरवण्याचा अधिकार पंच कमिटी देणे. पंच कमिटीचं आता जे तुम्ही चाललंय ते सांगा सभासदांना. जे सभासद नाही त्यांनी आणून द्या काल सगळे करून सांगा. विषय असा आहे पुरवणी संदर्भात आपण पुरवणी चालू केले 8-10 दिवस झाले 8-15 दिवस झाले. तर जे आता नवीन सभासद झाले तर त्यांनी उद्यापासून 7-12 खाते उतारे सोसायटीत आणून द्यायचं आहे. त्यांचे कम मंजूर करून त्यांना आपलं वाटप करता येईल. जे आता नवीन सभासद झाले त्यांनी एकूण किती नवीन सभासद राहिलेत करायचे? एकूण 74 लोक राहिले नवीन सभासद म्हणजे कमला मंजूर घ्यायची. नुसतं सभासद झाले पण आमच्या कर्ज घेतलेलं असे. आता कोण असेल बाहेरगावी पुण्या मुंबईला किंवा त्यांना पण करून सर्व काही उतारे सहाय्य करायला सांगा. पण या 8 दिवसात जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मंजूर करून आपण मंजूर खात्याला आपलं हेड पाठवायला बरं पडेल. आणि क्रियाशील झाल्याशिवाय आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत कर्ज तुम्ही उचलत नाही तोपर्यंत तुम्हाला मतदानाचा अधिकार भविष्यात मिळणार नाही. नवीन आता मागचं जे आपलं इलेक्शन झालं 2022 ते घाईगडबडीत झालं. घाईगडबडीत म्हणजे कोरोना होता 2 वर्ष. त्यामुळे शासनानं बाकीचे नियम अटी काही केले नाही. हायासा म्हणून काढल्या निवडणुका. पण आता 2027-28 जे निवडणुका येणार त्या बऱ्यापैकी अभ्यास करूनच म्हणजे जो सभासद क्रियाशील असेल त्यालाच मतदानाचा अधिकार मिळतो. त्यामुळं शक्यतो सभासदांनी क्रियाशील व्हावं म्हणजे कर्ज उचला. नाहीतर पुढल्या वर्षी कसा विषय आता यंदाच कम करून होणार. पुढल्या वर्षी मेन कम होणार आपलं. म्हणजे मेन कम झालं त्याचं वाटप होणार 2027 जानेवारीला. मग तुम्ही जवळजवळ 1.5 वर्ष पुढे जाताय. त्याचा विचार करा. आणि ज्यांनी जे नवीन सभा झाले त्यांनी आमचा खाते उत्तर आणि उद्या वर्ष मला माझ्यापेक्षा आणून द्या. त्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नंबर मी सभासद आहे. ऍक्च्युली माझी जमीन
एकोपा फुटल्यामुळे कमी कमी झाले झाले. कर्ज देत नाही. त्याचा अधिकार आहे का त्या मतदार किती उद्देश काय आपलं त्यांचं किती झाले माहिती आहे? कर्जमाफी चालू झाली आहे रेग्युलर वाटलं ते मला अद्यापपर्यंत कुठलाही एक रुपया कमी नाही तुम्हाला मिळालेलं नाही. नाही मिळाला. त्याचा विषय कसा आहे तो शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. काही लोकांना झाले काही लोकांना नाही 50% झालाय म्हणजे आपल्या टोटल मार्गाचा नाही 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 50% लोकांनाच त्याचा लाभ भेटलाय. 50% लोक राहिले. आता समजा जर कर्जमाफी जी आहे ते उद्धव ठाकरेंच्या काळात हो शासन देते आपण नाही देत ती कर्जमाफी शासन देते राहिले ते राहिले. सालाच्या कामात मान्यता देण्याबाबत सन 2025-2026 जमा खर्च खालीलप्रमाणे मेंबर व्याज 70,000 बँक व्याज 1,10,000 नोकर पगार 3,20,000 प्रवास खर्च 20,000 चालील वार 10,000 झेरॉक्स 10,000 छपाई खर्च 10,000 नोटीस फी 10,000 ऑडिट फी 30,000 ऑफिस भाडे 20,000 जाहिरात खर्च 10,000 पेट्रोल खर्च 10,000 पोस्टेज 10,000. विषय नंबर 6 सन 31/3/2025 अखेरचा ऑडिट मेमो वाचून नोंदणी करण्यात पुढल्या वर्षीचा अंदाज 31/3/25-26चा अंदाजपत्रकाचा नफा जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये अपेक्षित आहे. आपला नफा कारण आपली ह्या वेळेला वसुली चांगली झाली आहे. तसेच सर्वसाधारण आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं आपण 2013 सालानंतर प्रथमच आपण या वर्षी संस्था बँक लेवलला 100% करण्यात आपण यश मिळवले आणि त्याचा परिपाक असा झाला की त्या 100%चा फायदा आपल्याला बँकेने आपल्याला ₹45,000 वसुली प्रोत्साहन आपल्याला प्रोत्साहन म्हणून दिले संस्थेला. त्यामुळे यंदा म्हणजे 2026च्या मार्चला आपल्याला 3 ते 3.5 लाख रुपये नफा होणे अपेक्षित आहे. पण माझं मत आहे जर चेअरमन म्हणून नफा आपला वाढला पाहिजे कारण आपला संचित तोटा 29 लाख आहे. हो. आणि तो भरून काढा असेल तर आपला नफा 8 ते 10 लाख रुपये ह्या वर्षी गेला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आता येणे ते सांगा सभासदांचं आता किती येणे ते सांगा कारण 8 ते 10 लाख रुपये आपल्याला व्याज आलं पाहिजे ह्या वर्षी म्हणजे बसून झालं पाहिजे. आणि जे पहिले कसं आपले थकले त्या लोकांनी पण सभासदांनी सहकार्य करा जेणेकरून संचित तोटा कमी झाला की आपल्याला जा फायदा पुढे पडू शकतो ते सांगा स्पष्टीकरण सगळं व्यवस्थित जरा येणे व्याज ते सांगा. 34 लाख रुपये आपले येणे व्याज आहे. त्यामुळे ते जर 34 लाख वसूल झाले दिनांक 2011 पासून आहे. व्याज नुसतं कर्जाचं येणे व्याज आपल्याला एवढं येणार आणि तोटा बाकी आपले 22 लाख आहे. 34 दादा तोटा होता आपला 39 पण 11 लाख कमी केला. पण हे प्रमाण अजून वाढलं पाहिजे म्हणजे 10 लाख रुपये जर तुम्ही टार्गेट ठेवलं प्रत्येक वर्षी तर आपल्याला शेवटच्या वर्षी डिव्हिडंड हा 100% लोकांना देता येईल. डिव्हिडंड हा द्यायचाच आहे पण जो पैसा संचित तोटा कमी होत नाही तो पण डिव्हिडंड आपण देऊ शकत नाही. कालच्या ताळेबंदावरून किती तोटा आहे आता 29 लाख आता 29 लाख आपण जवळजवळ 9 ते 10 लाख तोटा कमी केला आहे 2 वर्षात. ज्यांचे येणे व्याज राहिले किंवा जी माणसं आहेत ना कर्जदार की डायरेक्टर बोर्डने एकदा काम करून त्याच्या वर्कआउट करा. म्हणून तर मुद्दा हा विषय इथं काढलाय की पुढे सर्व सन्मानित सभासद आहे की त्यांचं पण सहकार्य त्यांचं पण कर्तव्य आहे की हे वसूल आपल्याला होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी सहकार्य जर केलं जे सर्व बाकीदार आहेत त्यांनी येऊन तर संस्था आपली बऱ्यापैकी बाकीदाराचे 2 विषय आहेत. एक तर शासनाने अनुदान देणार म्हणून भरत नाही आणि दुसरे त्यांच्या काही परिस्थिती बिघडल्या म्हणून भरत नाही. तर दोन्ही गोष्टींना जर ताळमेळ घालायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्यांचं साक्षात थोडंसं माहिती पटवून द्यावं लागेल तर तुम्ही या गोष्टी बाहेर पडू शकता. नाही हेच बाय फॅक्टरीज असं केलं पाहिजे अगोदर पहिलं की तुमचं जे 34 लाख रुपये तुम्ही सांगताय की थकीत आहे हा म्हणजे येण्याच थकीत आहे ते 34 लाख जे थकीत व्याज आहे ते कुठल्या कर्जाचं आहे नेमकं म्हणजे चालू शेतकरी कर्जाचं आहे का तुम्ही घरासाठी दिलेलं किंवा मध्य मुदत दीर्घ टोटल सगळ्याच आहे पण त्यात जास्त करून घरासाठी जे दिले आपण क्लॅरिफिकेशन हे केलं पाहिजे आणि ते जे व्याज आहे
ते माफीमध्ये येणार नाही. कर्ज माफ होणार नाही. हे काय सभासदांना माहित नाही. सगळ्यांना काय वाटतं की सोसायटीचं कर्ज आहे म्हणजे ते आपल्याला माफ कुठलं होतं ते समजावून. हा, पीक कर्ज फक्त आपल्याला माफ होतं. ते कर्ज कोणत्याही परिस्थितीत सरकार माफ करणार नाही. तशी काकांनी प्रत्येक सभासदाला कल्पना दिल्या की बाबा तुम्ही म्हणशील की बाबा हे माफी होईल किंवा हे कर्ज तुमच्या माफीत नाही, फक्त पीक कर्ज तुमचं आहे. ते बी मग थरबाकीचं दिल त्यावेळेस तात्काळ असेल तर रेग्युलर पीक कर्ज बी माफ होणार होते. जे रेग्युलर आहे ते सांगितलं भरलं नाही तर त्यांना ते बी माफ होणार नाही. ते सांगितलंय आपण प्रत्येकाला जाऊन नोटीस देऊन प्रत्येकाला ते असे मध्य मुदत दीर्घ मुदत घर कर्जाचे एकूण 18 कर्जदार आहेत. 18 मध्ये प्रत्यक्ष घर बांधलेली किती आहेत आणि त्यांनी घर नाही बांधलं पण घर कर्ज घेतले अशी किती आहेत? हा, आता ह्या प्रत्यक्षात श्री वास्तव नंतर मग होते कसं माहिती आहे का? पंच कमिटीची जबाबदारी आहे. ज्यावेळेला तुम्ही घर कर्ज देता त्याच्यात प्रत्यक्ष घराचा पाया काढलाय का, मग तुम्ही त्याचा हप्ता सोडा. पुन्हा त्यानं वर आळ्यापर्यंत काम केलंय का, मग दुसरा हप्ता सोडा. जर तुम्ही समजा तसं केलं नाही तसं कर्ज सोडलं असेल ही पंच कमिटीची जबाबदारी आहे. ते सगळं सांगतो. मी थकबाकीदारांची यादी वाचतो. नंबर 1 पाटील शंकरराव केशव, पीक कर्ज आहे ₹21,000. मध्य मुदत पीक कर्जाचा जो आहे तो विषय जरा वेगळा आहे. ठीक आहे, चालेल. नंबर 1 शिवाजी रामचंद्र जावला, रक्कम ₹4,24,747. थकबाकी आहे 2013 पासून. येणेवा जवळ 6 लाख रुपये. ते 11 लाखाकडे जातोय. 11 दिले त्यांना. राजाराम बाबा सोनवणे हे सामान्य कर्ज आहे, एकमेव राहिले ते 4,500. हे 2014 पासून थकबाकीत आहे. अडचण काय का काम माहितीये का, आता ती व्यक्ती आहे का राजाराम सोनवणे आता मयत आहे, पण त्यांच्या कायदेशीर कारवाई करायला गेलो आपण तर सगळी अडचण येतं. अडचण अशी येतात की त्यांनी खाते पण करून घेतली त्या जमिनीची आणि त्यावेळी संचालक बॉडी कोण असं होतं करता काय ते मागच्या जायचं नाही, पण त्यांनी ते चेअरमन कमी करून घेतलं. म्हणजे काय त्याला म्हणजे आता हे करा केलं नसल्यामुळे पद्धत आम झटकून देते ही मुलं. आणि आता आपण चांगलं काम केल्यामुळं गेल्या वर्षी बँकेनं आपल्याला सामान्य कर्ज वाटपायला परवानगी मिळाली. आपण जवळ 40 लाख कर्ज वाटलं पण या 2 ते 3 महिन्यामध्ये. पुन्हा बँकेनं असा अजून काढला की ते सामान्य कर्ज नील करा राजाराम सोनवणेचं आणि मग तुम्हाला वाटपास मंजूर देतो. अहो सगळे आम्ही गेलो, अशोक पाटील आम्ही सगळे संचालक सगळे गेलो, सुभाष सगळे आम्ही गेलो, पण ती काय दाद दाखवून दिला रुपये 1,15,305 हे शेतकरी निवास आहे. ते 2013 पासून थकबाकीत आहे. कारवाई केली तर ते आधी सगळं ठरवलंय. मार्केट बरोबर कर्ज आहे 84,750 रुपये 2017 पासून थकबाकीत आहे. विजय अशोक पाटील 1,06,70 रुपये 2000. विजय अशोक पाटील 1,06,70 रुपये यांचं शेतकरी निवास आहे. त्याच्यावेळी 2012 थकबाकीत असल्यामुळे आपण जमीन जप्तीचं कारवाई केलेली आहे. 1,06,70 1 लाख आणि व्याज वितरण झाले ते जर महिन्यात 5,000 हप्ता चालू आहे पगारातून नाव आहे प्रकाश बाबू जावला. त्यांची रक्कम आहे 2,82,947 रुपये. व्याज आहे जवळजवळ 3.5 लाख रुपये. त्यांचं 2013 कर्ज आहे. त्यांच्या
कारवाई चालू कारवाई केली श्रीमती गणपती काटकर रक्कम आहे 41,500 रुपये. त्यांचं घर रोजचं कर्ज आहे 2018 थकबाकी आहे. त्यांच्या जप्तीची कारवाई केली आपण. सीताराम गंगाराम हे त्यांची रक्कम आहे 1,19,491 रुपये. थकबाकी 30/7/2020 रुपये 20 साली त्यांच्यावर आपण जमीन जप्ती दिलाची कारवाई आपण केली. शी बऱ्यापैकी नावाची शीच मोठी लागते त्यांच्यावर सर आपण जमीन जप्तीची सर कागदपत्र छोटी मग 75,000 40,000 ती पीक कर्ज वाढेल. तुम्हाला वसुलीला मदत करण्यासाठी आम्ही नाव विचारतो. नाव असतो महिन्यात सगळीच नाव असतो नुसतं नाव असतो. शंकर केशव पाटील, मोहनराव हरी पाटील, शिवाजी रामचंद्र जगदाळ, श्रीपती आबा टोडारे, राजाराम सोनवणे, शंकर चंदू काटकर, भद्रराजाराम मोहिते, मारुती वरवडे, विजय अशोक पाटील, आबासाहेब यशवंत पाटील, मारुती तुकाराम पाटील कालवडे, अशोक पांडुरंग कालवडे, जितेंद्र पांडुरंग पाटील, सुनील बाबूराव पाटील, प्रकाशराव जगदाळ, तुकाराम बाबा जगदाळ, प्रभावती हनुमंतराव पाटील, जगन्नाथ कालवडे, दत्तात्रय विनायक कुंभार, बंडूभाऊ पाटील. बंडूभाऊ पाटलांची सुद्धा 97,390 रुपये थकबाकी शेतकऱ्यांवर पाठवलं आहे. त्यांचे मी करून त्यांच्या मी जमीन कारवाई चालू आहे. आनंदा बापू पवार, यशवंत हरी काटकर, श्रीपती गणपती काटकर, रामचंद्र नारायण महाराणे, शिरभाऊ कालवे, सोनाराम पाटील, रवींद्र पाटील, सुभाष पाटील, श्रीपती रामचंद्र जगदाळ, आत्माराम बाबुराव पवार, अशोकराजा बरोबरे, आकाशराजा बरोबरे, दिनकर अण्णा पाटील, सीताराम ढे, आबाप्रभू साखरे, शांताराम पांडुरंग पवार, श्रीरंजन ढे, बळवंत मारुती पाटील, बाबुराव कृष्ण ढे, विजय तुकाराम पाटील, सर्जेराव रामदास देशमुख आणि गणेश कळवडे असे जवळजवळ 22,84,360 लोकांना जवळ रामचंद्र नारायण मराठी 90% लोक पेंडिंग पडलेले आहेत. 25 लोक त्याचं जे उत्पन्न आहे त्याच्या वर्षाच्या उत्पन्न करताना सुद्धा अजून वाटप पत्र खेड्यामध्ये ते राहिलेलं आहे. रामचंद्र नारायण मराठे किती तारखेला कर्ज उचललंय? कर्ज कोणी उचललं काय म्हणाल त्यावर आपण नव्हतं वाटत. बयच माणूस कुठल्या साली साल कुठल्या साली माहिती मला पण नाही. 8-9 तारखे आपल्याला पोहोचायचे वाचन करतो. समान लेखांकन पद्धत प्राध्यापक वैद्यनाथ समिती शिफारस व नावाच्या सूचनेनुसार प्राथमिक कृषी सहकारी संस्थांमध्ये हिशोब लेखनाचं सूत्रता अचूकता व पारदर्शकता यावी या उद्देशाने विविध कार्यकारी सेवा संबंधी सहकारी संस्थांना समान लेखांकन पद्धतीनुसार दप्तर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यास अनुसरून मान्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्र दिनांक 10/2/2009 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. ही सदर सूचना व उपविधी 11 नुसार संस्थेने एकूण 8 प्रकारची चलने 22 नोंदवया 5 प्रकारची उपस्थित ठेवणे आवश्यक होते. सदर परिपत्रकीय सूचना व उपविधीनुसार संस्थेने चलन नोंदवया पत्रके परिपूर्ण अद्याप ठेवलेली आहेत. यापैकी संस्थेने ठेवलेली दप्तरचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. सर्व चलने नोंदवया व पत्रके अद्यावत आहे. नाबार्ड व सहकार खात्याने विहित केलेल्या नमुन्यात MIM विवरणपत्रे व इतर माहिती तयार करून विहित नोंदणी सादर केलेली आहे. उपविधी 17 संस्थेच्या व्यवहाराचे संग्रहण केलेले आहे. नियम 61 व 62 प्रमाणे वार्षिक आर्थिक पत्रके विहित मुदती तयार करून समितीपुढे ठेवून विहित मुदतीच्या आत निबंधकाकडे सादर
केलेली आहे. कलम 32 व उपविधी क्रमांक 11 अन्वये कर्जदार यांच्या व्यवहाराची पावती दिलेली आहे. 5 प्रकारचे व्यवहाराच्या नोंदी अद्ययावत आहे. उपविधी 11 व 16 अन्वये सचिव यांनी जमा कॉप्या सह्या केलेल्या आहेत व उपविधी 11 अन्वये सचिवच्या कॉप्यांना मासिक सभेत मंजुरी घेतलेली आहे. केंद्र व राज्य शासन धोरणानुसार उपविधी 13 अन्वये व्याज सवलत अनुदान मिळण्यासाठी कर्जदार सावधगिरी आधार वेळेवर सादर केलेले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार मिळालेल्या व्याज सवलत अनुदान घेतलेली रक्कम सभासदांच्या खात्यावर वेळेत जमा केली आहे. हा जो विषय वास्तविक केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार मिळालेल्या व्याज सवलत म्हणजे पंजाबराव देशमुख आणि केंद्राची 3% आणि जी आहे त्या संदर्भात आहे. आता ज्यांनी कोणी बँकेत गेले नसेल त्यांनी आता जाऊन बँकेत जाऊन पुस्तके आपली भरून घ्यावी. कारण का आताचे जे व्याज आले ते जमा झाले, त्याच्यात साल आहे, त्या सालानुसार ती व्याज जमा आहे. तुम्ही 2 वर्षात आलेले झाले, तुम्ही पुस्तक भरून घ्या आणि ती तुमची काय असते व्याज आहे ते काढून घ्या. विषय नंबर 9 सभासद कर्ज शेअर व इतर देणे आल्या ताळेबंद कसे जुळत आहे. विभागांतर व्यवहार संस्थेचे इतर व्यवहार विभाग नाही. सन 2023-2024 वैधानिक लेखापरीक्षण कमलेश पाचुते प्रमाणित लेखापरीक्षण सहकारी संस्था सातारा यांनी पूर्ण केले असून त्याचा लेखापरीक्षण अहवाल संस्थेत 25/7/24 रोजी सादर केला आहे. यंदा आपली वसुली चांगली, आपलं संस्थेचं कामकाज चांगलं, याच्यावरती म्हणजे आपली सुधारणा होऊन ह्या वर्षी आपल्याला ब वर्ग मिळाला. पहिल्यांदा आभार मानतो का तुमच्या सगळ्यांना जे सगळं झालंय. सदर लेखापरीक्षण अहवालाचा दोष निवृत्ती अहवाल नियम 73 प्रमाणे संस्थेने संबंधित लेखापरीक्षक केंद्रनियुक्त सचिव यांना अदा केलेला पगार व बोनस भाग पडताळणी केलेली आहे. संस्था स्तरावरून सचिवास पगार अदा केलेला आहे. संस्थानिक सचिव असल्याने त्यांचे पगार व भत्ते निश्चित संचालन मंडळ व वार्षिक साधारण समितीची मंजुरी आहे. जिल्हा समितीचे नियुक्त आदेशातील नमूद अटीशर्तीचे पालन केले आहे. संस्थेमध्ये सचिवांचे वैयक्तिक यांचे व्यतिरिक्त अन्य कर्मचारी नियुक्ती असल्याने त्यांची नियुक्ती समिती मान्य संचालक मंडळ वार्षिक समितीची मंजुरी आहे. संस्थेने सेवा नियम तयार करून त्या निबंधकांची मान्यता घेतली. संस्थेचे इतर नियुक्त कर्मचारी म्हणजे आपली जी सोसायटी आहे, आपण रेशन वाटप करतो संजय काळू साहेब, त्यांना समजत नाही ना ते दोन सेवा करतात. ही नंबर ही संस्थेने ठेवलेल्या नोंद वया तपासणी मालमत्ता नोंद वही नमुने अद्याप ठेवलेली आहे. निर्देशन केलेला असून सर्व वस्तू संस्थेत आहेत व त्यावर संस्थेचे नाव नमूद केलेले आहे. रोज कर्ज सभा उत्तर व इतर महत्वाच्या नोंदी व वाया पुस्तके त्या पदाधिकाऱ्यांची सही शिक्क्यांची मोहर करण्यात आली आहे. या संस्थेच्या प्रकारातील माननीय सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे यांचे पत्रक जाऊन क्रमांक 2002-77 दिनांक 16 सप्टेंबर 2002 अन्वये निर्गमित केलेल्या गुणपत्रकानुसार संस्थेत 2024-2025 या आर्थिक वर्षाकरिता लेखापरीक्षण ब वर्ग देण्यात आलेला आहे. सौ शीतल तात्यासो पाटील यांचा अर्ज आपल्याला मिळालेला आहे. एक वर्ग त्यामुळे सर्वांमध्ये मान्यता करू. शीतल सभेचे सर्व विषय संपलेले आहे. कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारा. विषय घ्या की विषय 8 वाचा की विषय नंबरचा आहे. काही वेळी या विषयावर चर्चा करायची आदेशाची परवानगी आहे. तर कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा. विषय जे मांडले आपण सर्वांनी मंजूर केले त्याबद्दल संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या सर्वांचा आभार आहे. पण आता जे विषय क्रमांक 8 आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या चालू आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामकाजाचा अभाव त्यांनी केलेला आहे. पण हा अभाव करत असताना आपण सर्व सन्मानित सभासद तर आपल्या अडचणी काय आहेत का आर्थिक वर्षात किंवा आमच्याकडून काय चुका झाल्यात का त्याही तो अभाव महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर नाही बोलला तर आम्हाला काही कळणार नाही की आपलं काय नक्की चाललंय. तर माझे आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारे अडचणी आल्या असतील त्यांनी कृपया ते नोंद करायचे. संस्थेचे मास्टर बापू आहे, सर्व संचालक आहे आणि सर्वांचं शक्य आम्ही निरसन करू.
आपल्या संस्थेचे सभासद राजकारण्यांचं असं म्हणणं आहे सर की त्यांनी 6 वर्ष आपल्याकडे पाठपुरावा केलेला आहे, त्यांना वाटप केलेलं आहे, तर त्यांची शंका अशी आहे त्याचं उत्तर तुम्ही द्या की जेणेकरून सभासदांना कळेल. ठीक आहे, काय करतो त्याचा प्रश्न असा आहे त्यांचा विषय असा आहे तुमचे वडील किती साली मग त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही 6 वर्ष म्हणताय तर 2024 रोजी आपलं मेन कम झालं त्या दिवसाला का दिलेलं असं होणार नाही. तुम्ही कधी घेऊन तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आपण कमी गेलो जुलै महिन्यात तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरला आला त्याच्यानंतर आपल्या ऐका की वर्षाभरानंतर तुम्हाला काय म्हटलं आता मेन काम आपण मंजूरला घेते ज्यावेळेला आपण पूर्ण करू त्यावेळेला तुमचा विचार करू त्यावेळी तुम्ही आराम महिन्यात तुम्हाला काय तुम्ही मार्च महिन्यात आला मार्च एप्रिलमध्ये तर 100% बाप आपले वसूल झाले. आता तुमची सरकारकडे उत्तरे असतील तुम्हाला काय म्हणल्याप्रमाणे उद्या घेऊन या तुम्ही आणि कोण आहे ना दोघांना घेऊन या सही करून मंजूर करू. हो बरोबर आहे. तुम्ही काय आला होता तुम्ही कागदपत्र दिली त्यात तुमचे 2 बहिणी त्यांची सह्या नाही तुमच्या ह्याच्यावर म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं की गुरुवारी दिवशी सह्या आज तुम्हाला दिलाय त्याप्रमाणे येऊन घेऊन या ती घेतो आणि मीटिंग करून करून घ्या सगळे यावर्षी आपण नाही तो पहिल्यापासून देतो त्याला बेसिक तुम्हाला काम करावं लागतं. आता मंदिरामध्ये आपल्या संस्थेची चालू सभा संपन्न होतं. आताच आपल्या सचिवांनी अतिशय उत्कृष्टपणे आणि विस्तृतपणे या आव्हानाचं लेखावाचन केलेलं आहे. आता तुम्ही सर्व सन्मानित सभासद आहात, सर्व आजपासून चेअरमन आहात, सहकारातील तज्ञ लोक येत आहेत, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहात. आपण थोडक्यामध्ये विषय सर्व कळाला असेल की नक्की आपल्या संस्थेचा प्रॉब्लेम काय होतं. आताच बाबूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या एकूण संस्थेचे सभासद 800 आणि या 800 मध्ये फक्त 32 लोकांच्या चुकीमुळे हा सगळा त्रास होतो. चेअरमन साहेब, ज्यावेळी तुम्ही सर्वांनी संस्था आमच्या ताब्यात दिली त्यावेळी तोटा पावला 39,00,000 रुपये आणि हा संचित तोटा जवळ आपण 10 लाखांनी कमी केला या 2 वर्षामध्ये. जेवढं करायचं तेवढं केलंय, पण आता जे मयत लोकांच्या विषय येतोय तर आता फक्त कायदेशीर कारवाईमध्ये हा विषय पडलेला आहे. जवळजवळ यातील 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर आपण कायदेशीर कारवाई केली आहे, जप्ती आदेश सुद्धा नोंद झालेला आहे. पण गेल्या मीटिंगमध्ये बाबा आठवतंय का आपण असा विषय घेतला की ह्या वर्षी त्यांना सांगून बघूया कारण दिवशी आपले सभासद आहेत. पण आम्ही सर्व संचालक असतील, आमचे सचिव असतील, बँक लेवलचे अधिकारी असतील, यांनी वारंवार जाऊन भेटी देऊन सुद्धा त्या लोकांच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. तर माझ्या अशी विनंती आहे सर्वांना की ह्या लोकांच्यावरती बाबू आपण काहीच कारवाई केल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. कारण जवळजवळ 32 लाख रुपये संचित तोटा येणे आपल्याला येणे व्याज आहे आणि जर हे व्याज आपल्याला आलं तर आम्हाला अभिमान सांगू शकेल की तुम्हाला तुमच्या हक्काचा देखील आम्ही देऊ शकतो. म्हणून माझे सर्वांना विनंती आहे एक चेअरमन की सर्वांची जबाबदारी आहे. आता जी नावं वाचली तर कोणाचे शेजारी असतील, कोणाच्या आसपास असतील किंवा नातेवाईक असतील, अशाही माझी विनंती आहे की आपण त्यांना जरा सांगून हा तोटा कसा कमी होईल याची काळजी घ्यायची. नुसत्या तरतुदी करोनाच्या अशा पद्धतीनं होणार नाही. याच्यासाठी आज आपण जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये ठराव घेऊया की बरीचशी जी प्रकरणं असतील की ज्या प्रकरणाला वसुलीला कुठल्याही पद्धतीचा आता पर्यायच उरलेला नाही. उदाहरणार्थ ज्यांच्यावर जमीन आहेत, मयत झाले आणि त्या अनावश्यकपणे आता ते फार वाढलेलं आहे, त्यांच्या क्षमतेच्या पुढे सगळं गेले, एका दुसऱ्या आहे तरी तर त्याच्यासाठी आपण जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये आज ठराव असा घेऊया की आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेनं यामध्ये सवलत देण्यासाठी आणि मला आम्हाला अनुदान म्हणून आम्हाला काहीतरी मदत करावी असं आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ठराव घेऊया आणि त्या ठरावाचा पाठपुरावा आपण करून जर आपल्याला संस्थेला तर तशा पद्धतीने काही
तरतूद करता आली तर आपण त्यातून निश्चित स्वरूपात मोकळं होऊ शकतो. वॉटर सेटलमेंट की आता सचिवांनी सांगितलं की ऑडिट वर्ग आम्हाला बळ मिळाला यंदा. खरोखर अभिमानास्पद बाब आहे, कारण ज्यावेळी आपली निवडणूक झाली आणि जेव्हा तारीख पाहिला ज्यावेळी आपण ताळेबंद पाहिला तर खरोखर 39 लाख तोटा म्हणजे बापा होता काका. आणि संस्था आपली छोटीशी आहे, संस्था अजून मोठी झालेली नाही. मग यासाठी आपण काय केला अभ्यास पहिल्यांदा बापूंच्या मार्गदर्शनाखाली की आपल्या दोन्ही गावातील आपले जे आहे मंद्रकोळे खुद कार्यक्षेत्र यातील काका जवळजवळ आज पावतर आपण या 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षात 192 लोकांना आपण नवीन सभासद करून घेतले. नॉट अ जोक, कारण मला वाटतं सभा स्थापनेपासून 192 लोकांना सभासद करून अजून कुणीही कुठल्या करून घेतलं नव्हतं. त्याचा सर्व आम्ही संचालकांनी पाठपुरावा केलेला आहे. आणि त्या 192 लोकांपैकी जवळजवळ 120 लोकांचं कम करून त्यांना आपण कर्ज पण दिलेलं आहे. आता हे फक्त 72 लोक, त्या 72 लोकांना पण आम्ही प्रत्येक सांगतोय की तुम्ही या सोसायटीत तुमचे कागदपत्र द्या, तुमचे आधार कार्ड झेरॉक्स द्या आणि त्या कमपत्रावर सह्या करा, जेणेकरून ते वाटप होईल. कारण कसं आहे माहितीये का, हे वाटप झाल्याशिवाय आपल्या संस्थेला नफा मिळणार नाही. वाटप झालं तरच व्याज मिळणार आहे. आणि बँक आपल्याला काय व्याज सोडत नाही. बँकेचं व्याज कट करून घेतल्याच 31 मार्चला. पण आपल्या अडचण काय आहे की आमच्या पसवत्याप्रमाणे नाही, तुमच्या कर्जामध्ये व्याज आकारणी करण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. जेव्हा वसूल होईल तेव्हाच ते व्याज घ्यायचंय. त्यामुळे तोटा आपला वाढत चाललाय. तर माझी त्या 72 लोकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सर्वांनी सोसायटीत या, सचिवाशी कॉन्टॅक्ट करा. सचिव जर काय गावत नसेल तर मी जिथं आहे सुभाष भाऊ आहेत, आमच्या आश्रमात तिथे दुकानात 24 तास असतात, त्यांच्याशी चर्चा करा आणि सर्वांनी कागदपत्र द्या आणि या कमपत्र नाव घाला आणि 8 दिवसाच्या आत आपल्याला हे कमपत्र साताला मंजुरीला पाठवायचं आहे. तरी सर्वांना विनंती आहे, मला वाटतं आज संजू जो 4 ते 5 सभासद आलेले आहेत, त्याची भेटी झाल्यानंतर त्यांचं सह्या घ्या, कागद घ्या आणि आता वाट बघू नका. आता जे किती लोक झाले ती पाठवा, नंतर मी पुन्हा नवीन करून ते पुन्हा पाठवू. तर तुम्ही काय करू नका, तुम्ही जी आता येतील 8 दिवसात ती कम तयार करा आणि ती पाठवा मंजुरीला. नवीन कम धरणार का? हा, नवीन कम धरणार का? हो, नवीन आता दिलं तर चालेल का? चालतं. 8 दिवसाच्या आत सर्वांनी ते द्या. संबंधित सचिव तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जो आता पुन्हा एकदा त्या 72 लोकांना फोन करा आणि ते कागद घ्या. उपलब्ध करायचे नंबर काय अवघड आहे. विषय असा आहे त्यांचा प्रश्न उत्तर देतो. नवीन कम करणार का त्यांचा प्रश्न, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांची अजून तपासणी व्हायची नाही. पण ऐका, मग मी असं ठरवलं होतं चेअरमन म्हणून अर्ज लागलं की त्यांना सभासद करून लागलंच घ्या आणि त्यांचं लागलं तर मध्ये नाव घ्या, म्हणजे जेणेकरून ते सभासद वंचित राहणार नाही. हा, फक्त 10 गुंठ्याचे जमीन पाहिजे. जरा ऐका 2 मिनिटं. 10 गुंठ्यावर जमीन पाहिजे. अजून एक मुद्दा आहे का, गेल्या मिटिंगला आपण सांगितलं होतं की कारण जेव्हा यादीचा अभ्यास केला तेव्हा बऱ्याच लोकांच्या नावावर जमिनी नाही पण ते सभासद आहे. त्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी स्वतःहून ते सभासद कमी करून घ्या. अजून राहिलेलं आहे, आपण अजून काही कारवाई केलेली नाहीये, जेणेकरून आम्हाला कुठलं पुढचं पाऊल उचलायला लावू नये अशी विनंती आहे. किंवा तुमच्या जमीन नाव असेल जमीन कागद आणून द्या आणि तिथे घ्या, कर्ज घ्या. पण कसं आहे, एकदा चुकीचा काय पॉईंट आपल्याला घालायचा नाहीये इथं. मी पुन्हा सांगतो एकदा की स्वतःहून तुम्ही ते सचनोक द्या आणि नाव कमी करून घ्या. गुंठा 1450 रुपये आणि भाताला 610 रुपये नवीन मंजुरी आहे. आता इथून पुढे जानेवारीपासून वाटप चालू होईल ते उसाचं 1450 वाटप होईल. आता 13 मला वाटतं 17 ते 18 वर्षामध्ये पहिल्यांदा 100% वसूल केली आणि त्याची दखल बँक लेवलला घेतली काका. कारण सचिवांचा 3 वाजता सचिव माझ्याकडे आले की आपल्याला 2 लाख रुपये कमी पडतात. तर मी अभिमान सांगतो की अभिजित दादा त्यावेळी ते आमच्या शाखेत होते. दादा म्हणजे काय प्रॉब्लेम, तुमच्या दादा असाचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला 2 लाख कमी पडतात. दादानी स्वतःच्या खिशात 2 लाख रुपये काढून आपल्याला बँकेला दिले सोसायटीला आणि आपण 3 वाजता आपली बँक 100% केली. 17 वर्षामध्ये आपण पहिल्यांदा काम केलेलं आहे. मी दादांचा याच्याकडे अभिनंदन करतो की त्यांनी कुठलाही विचार न करता 2 लाख रुपये दिले आणि आपण ती बँक पातळीवर 100% वसूल केली. पण माझा अजून एक असा एक दुर्दैव आहे असं मला की आपले चांगले सन्मान्य सभासद आहेत ते उगी चर्चा करतात, काय केलंय बँक लेवल काय केलं जे करतं त्याला माझं आम्ही काय केले ते. निदान तुम्हाला चांगलं म्हणायचं नाही, निदान नाव तर ठेवू नका ना. संस्था लेवलला
बँक लेवलला विषय गेला, विषय हा बँक पातळीवर गेला. बँक लेवलचा गोष्टी नाही. एका पात्रानं दादा फोन केला, दादा मला बोलू द्या, एका पात्रानं फोन केला की मी कर्ज भरलेलं नाही, तुम्ही संस्था याचा अर्थ दृष्टिकोन करण्याचा व्यवस्थित ठेवा असं माझं मत आहे. मी कर्जदार आहे, थकबाकीत आहे, बॅनर लावलाय, 100 संस्थापित झाले, त्याला बँक लेवल आणि शर्मा मला काय म्हणायचं आहे मुद्दाला पदावरून सांगत होता मला. आधी बँक लेवलला काय प्रत्येक संस्थेत असताना ते लागतंय. बँकेने समजा आपल्याला 2 कोटी रुपये वाटप केले आणि ते आपण बँकेचं 2 कोटी रुपये आधी त्यांचं व्याज असणार आहे काय 10-12 लाख रुपये, ते ज्यावेळेला आपण परत देतो त्यावेळेला आपली वसुली बँक लेवलला 100% होती. राहिला संस्था लेवलचा विषय असा आहे की संस्था लेवलला जेवढी सभासद आहेत कर्ज वाटप ज्यांना केलं आपण 250-300 सगळी लोकांचं कर्ज भरलं पाहिजे. एकही सभासद राहिला नाही पाहिजे. त्याला आपण संस्था लेवलची थकबाकी हे म्हणतो, वसुली म्हणतो. असं सांगितलं की असं म्हणतोय आपण म्हणतो तू असं तुझं नाही भरलं, तुझं 10,000 रुपये नाही भरलं संस्था राहिली का, आम्ही केलीच ना. मला सांगितलं होतं 1,000 रुपये, तर हा टप्पा संजय आपण जास्त पाहिजे होता, कारण आपण तोटा कमी करायचा आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण ठिकाणी आलात आणि संस्थेच्या कामकाजाविषयी मला वाटतंय अतिशय छान सभा आपली संपन्न होत आहे. खेडेमध्ये ही सभा संपन्न होत आहे. दुसरं एक आम्हाला आपण सांगायचं वाटतं की आपले सचिव संजय बाबूराव पाटील मला वाटतं गेले 15 वर्ष या ठिकाणी कामकाज करतात. त्यांची जिल्हास्तरीय सचिव म्हणून ते काम पाहत होते, पण आता शासन नियमानुसार आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार श्री संजय बाबूराव पाटील यांना जिल्हा केडरमध्ये समावेश झालेले आहे आणि त्यांची गट सचिव म्हणून दिनांक 1/9 पासूनची नेमणूक झालेली आहे. तर मी संजय बाबूराव पाटील यांना त्यांच्या शुभेच्छा देतो आणि संस्थेचं अजूनही पारदर्शक काम त्यांनी करावं असं मी त्यांना सूचना करतो. आमच्या पंचमीच्या मीटिंग मध्ये आमचे सर्व संचालक व्हाईस चेअरमन शिंदे साहेब असतील, माजी चेअरमन सुभाष पाटील, खास करून अशोकराव पाटील, आमचे ज्योतिराम दादा पाटदाते आणि संजय काका, आम्ही 5 जणांनी एक विषय असा घेतला की ज्या सन्मानित सभासदांनी आपल्या त्या ठिकाणी कामकाज दिलेली आहे. आता तुम्हाला अडचण बोललो की आम्ही डिव्हिडंड का देऊ शकत नाही, कारण ते आमच्या हातात नाही भाव विषय. तरी सुद्धा आमच्या सर्व संचालकांच्या सहकार्यानं, मी काय म्हणतोय, सर्व संचालकांच्या सहकार्यानं आम्ही आमच्या परीनं या संस्थेच्या सर्व सभासदांना एक भेटवस्तू आम्ही बापू आज इथे देणार आहोत, पिशव्यांचं वाटप करणार आहोत. तरी 10 सभासद आम्ही आता इथे नावं घेतो, त्या सुरुवातीला त्या 10 सभासदांनी यायचं आहे आणि त्या आपला एक छोटा सन्मान आम्ही तुमचा करत आहोत, तो तुम्ही स्वीकारायचा आहे. पण मी आशा करतो की आम्ही ह्या गोष्टी थांबणार नाहीये. आम्ही निश्चितपणे पुढच्या शेवटच्या वर्षापर्यंत तुम्हाला डिव्हिडंड देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही हा डिव्हिडंड तुम्हाला देणारच आहोत. मी बँकेनं आपल्याला 100% वसूल केल्याबद्दल रोख रक्कम 45,000 रुपयाचं प्रोत्साहन पण आपल्याला बक्षीस दिलंय. पण त्या पक्षाला आम्ही हात न लावता आम्ही आमच्या संचालकांच्या सहकार्यात आणि संचालकांच्या वतीनं आम्ही हा बक्षीस देत आहोत, हे आपण तुम्हाला पिशवी देत आहोत. तर आपण त्याचा चांगल्या ह्यानं स्वीकार करायचा अशी माझी विनंती आहे आणि कुणीही त्याला काही करू नका अशी माझी पुन्हा शब्द विनंती आहे. आणि ह्याचा संस्थेच्या 1 रुपयाचा या संस्थेवर कुठला ह्याचा बोजा पडलेला नाही, कारण सर्व संचालक आम्ही हा मिळून हा उपक्रम घेतलेला आहे. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणाऱ्या संस्थेचे मार्गदर्शन आदरणीय बापू, त्याचबरोबर या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व डायरेक्टर आणि समोर बसलेले आमचे आपला सगळे प्रमुख भाव होतात, त्या सगळे जे संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर हे सर्व ह्या 3 वर्षात संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. अतिशय उद्योन्मुख आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन माझे असते, बापूंचं असते किंवा सर्व डायरेक्टरांचा विचारात घेऊन आपण सातत्याने करतोय. सहकाराच्या पद्धतीनं चालला पाहिजे, राजकारणाच्या पद्धतीने चाललं पाहिजे. 2 विभाग सातत्याने मंद्रुपळी विविध कार्यकारी सोसायटीत माझ्या पहिल्यापासून मार्गदर्शन किंवा सांगण्याचा सारखा उद्देश असतो की प्रत्येक सभासदाला इथला राईट जो आहे कर्ज मिळण्याचा तो मिळाला पाहिजे आणि त्याने कर्ज सुद्धा मिळलं पाहिजे. आज तुम्हाला बेसिक गोष्टी तुमच्या सुद्धा अडचणीच्या लक्षात आल्या असतील की डिव्हिडंड हा सभासदाचा खरा अर्थ एक हक्काचा विषय असतो आणि त्यामुळे डिव्हिडंड पुढच्या वर्षी दिला पाहिजे.
चांगल्या पद्धतीने वाटप केलं पाहिजे. सभासदांची संख्या अजून सुद्धा माझं म्हणणं आहे 100-200 पर्यंत वाढली पाहिजे. 1000 सभासद झाल्याशिवाय तुमचं उत्पन्न वाढणार नाही. 1000 सभासद झाल्यामुळे काय होईल, कर्ज घेण्याची क्षमता वाढेल. क्षमता वाढली की चांगले माणसं येतील, माणसं आली की तुमची सोसायटी ऑटोमॅटिक वाढत राहील. आता नगदी पीक कोण असेल तर ऊस घेत असतील त्यांची संख्या वाढवा. म्हणजे ज्यावेळेस कारखाने लेवलवरून पैसे येतात त्यावेळेस तुम्हाला वसुलीला सोपं पडतंय. कोरडवाहू क्षेत्रामध्ये अडचणी असतात, मग लोकांना अनुदान मिळतंय, सोसायटी वसूल होते, ह्या सगळ्या गोष्टींची अडचण येतात. आता नवीन कामं मंजूर केल्यानंतर सुद्धा त्या लोकांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. आता कर्ज वाटप करणार 10 लाख रुपये समजा तुम्ही वाटले 72 लोकांना, पण त्यांना असं सांगितलं पाहिजे की हप्ता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं करायचं आहे की शासनानं अनुदान देऊ वगैरे न देऊ, कर्ज माफ वगैरे न देऊ, तुम्हाला हे हप्ते भरावे लागतील. नाहीतर परत ह्यात धक्के जाऊ नये. ह्या गोष्टी ज्या आहेत लोकांना तुम्ही कन्व्हिन्सिंगली सांगितलं पाहिजे. सोसायटीच्या पद्धतीने चालली पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पद्धतीने चालल्या पाहिजे. सारख्या कर्जमाफी सरकारच्या धोरणामुळे भविष्यात सहकार हा चांगल्या वेगळ्या दिशेला गेला आणि त्यामुळे सगळ्यांनाच हा त्रास होतोय. तर भविष्यात ज्याला पाहिजे त्याला मिळालंच पाहिजे कर्जमाफी, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण सगळ्याच गोष्टी सातत्याने जर देत राहिलं तर सरकार सुद्धा आता अप्रूव्ह पडणार आहे. इतक्या पद्धतीचं विचित्र अवस्था सरकारच्या गव्हर्नमेंटची आहे. त्यामुळे भविष्यात मिळेल ही खात्री न करता ज्यांना कमी करणार आहे किंवा ज्यांना वाटप करणार आहे त्यांना सगळ्या गोष्टी वसुलीच्या तुम्ही समजावून सांगा. तर वाटप करण्यात काही करू नका पुढे. आणि जी नगदी पीक असतील त्यांची संख्या वाढवा. डिव्हिडंड हा पुढच्या वर्षी कसल्या पद्धती मिळाला पाहिजे याच्यावर काम करा. अजून सुद्धा वारस नोंदणीकरणाच्या काय राहिल्या असतील, मयत झाले असतील तर कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता सरसकट करून घ्या. जेवढी संख्या वाढवते तेवढी सरसकट संख्या वाढवा, जेणेकरून आपल्याला कर्ज वितरण जास्त असेल तर तुमचा तोटा जो 34 लाखांना आता 29,000 आलाय ह्या पद्धतीने होईल. ज्या 18 लोकांची नावं काढल्या तुम्ही तडजोडी करा. बापूंचा ठराव घेतला तसं जिल्हा पातळीवर तुम्ही जावा. जे डायरेक्टर तालुक्यातले असतील किंवा ह्याच्यावरती असतील त्यांना संपर्क करून आम्हाला ओटीएस पद्धतीने सिस्टीम देऊन त्याची तरतूद तुमच्या साईट मधून करून त्यांना एकदा मोकळं करा. कारण वारस नोंदणी करणं त्याच्यानंतर वसुली करणं, कारण तुम्ही जोपर्यंत उत्पन्नात येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडणार नाही. ह्या प्राथमिक गोष्टी करा. पुढच्या वर्षी जास्त डिव्हिडंड वर या. 6 महिने भरपूर काम करा आणि त्यामध्ये भरपूर वाटा. आता मग मागं पूर्ण 10 लाखाचे 15 लाख चांगले कर्जदार असतात. तुमच्या मर्यादा वाढवा की मध्यम सामान्यच्या वाढत चाललंय का? 40,000चा विषय असेल तो पण ओटीएस मध्ये घ्या, मिटवा आणि तुमची 10 लाखाची परमिशन परत आणा. म्हणजे आता मी सुद्धा कर्जदार आहे, मला जर 9% 8% जर तुम्ही सोसायटी दिलं तर माझी सुद्धा इच्छा जास्त वाढेल. आणि आता भविष्यामध्ये सोसायटी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालल्या. ई ऑडिट सुरू होईल. तुमच्या हातातल्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारचे एक पॅनल आले त्याच्यावरती ई ऑडिट सिस्टीम आले. ई ऑडिट सिस्टीम म्हणजे काय, आता जे आपण ऑडिटर नेमले त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी काढून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन सिस्टीम आले. आता केंद्र सुद्धा तुमचे बदलले, तुमच्या बदल्या सुद्धा जिल्हा पातळीवर कुठे होऊ शकतात. अशा पद्धतीने नवीन नवीन कन्सेप्ट सहकारात यायला लागल्यात. म्हणून हे सगळ्यांनी आपण अनुषंगिक कारणानं घेतल्या पाहिजे. धान्य वाटपाचे सुद्धा निकष काय असतील तर ते सुद्धा सांगितलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने चाललंय का, लोकांना सुविधा आहेत का, त्यांना सुद्धा तुम्ही हे करून त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेतली पाहिजे. म्हणजे लोकांची गैरसोय होता कामा नये. लोकांना अजून समजा डोंगर कपारीत असतील काय असतील तर त्यांना आपण संस्थेच्या वतीने किंवा सोसायटीच्या वतीने काय लाभ देऊ शकतो हे सुद्धा लाभ तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना पटवून सांगितलं पाहिजे. तुम्ही बँक लेवल करणार, हे करणार. आता आपण सहकारात त्यामुळे आपल्याला कळतं, पण सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टी बिलकुल कळत नाही. त्यामुळे सहकारात साक्षर झाला पाहिजे. म्हणजे काय, सहकारात ज्या तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या लोकांना कळल्या पाहिजे. पुढच्या वर्षी दादा माझी सूचना आहे, इथे एक बॅनर लावा. पहिली गोष्ट आणि दुसरा ताळेबंद हा प्रत्येकाच्या हातात जाऊ द्या. जो सभासद एंट्री करतोय त्याच्या हातात नुसती नोटीस न जाता त्याला ताळेबंद तुमचा दिसू द्या. जोपर्यंत आकडे दिसत नाही तुम्ही वाचन करून काय प्रोसिडिंग मागल्या प्रोसिडिंग ह्या प्रोसिडिंग काय उपयोग नसतो. त्याच्यावरती डिस्कशन त्याचं होऊ द्या, पण त्याच्यात सक्रियता वाढत. सक्रियता वाढल्याशी संस्था मोठी होत नाही. अशा पद्धतीच्या 2-3 सूचना त्या करा. आपण जे ठराव किंवा आपण जे सगळ्यांनी ठराव केला त्यात अनुमोदन सूचक करून व्यवस्थित व्यवस्थित नोंद करून घ्या. आणि जे लोक कर्जासाठी संदर्भात राहिले असतील त्यांना आवर्जून बोलवा. दुसरे सभासदांचे मयत वेगळे, सभासदांचे नाव अ वर्ग ब वर्ग. आता ब वर्गाला तर कर्ज मिळतच नाही, ब वर्गालाच मिळते ज्याचं क्षेत्र जमीन आहे. पण त्याचे नंबर याद्या नंबर अपडेट करा. मुंबईला कोण असतो काय असतो, आता काय होतं मुंबईला आपलं बहुतेक जाऊनवाडी असेल, आवडत असेल की आपल्या गावात असेल, बहुतांश माणसं तिकडे आहे. पण त्याला 2-3 लाख जर मध्यम मुदत कर्ज दिला चांगल्या पद्धतीनं तर ते वसुलीला सुद्धा चांगलं होतं. पण त्यांचे तुमच्याकडे अपडेट पाहिजे. दुसऱ्या सभासदांबद्दल त्याची सबस्टिट्यूटची फॅमिली आहे, रेशनिंग कार्ड, त्याची नावं सुद्धा तुमच्याकडे अपडेट असली पाहिजे. आणि हे जर केलं ना तर तुम्हाला कर्ज वितरण सुद्धा सोपं होईल आणि वसुली चांगली होईल. म्हणजे आता इथे कर्ज मिळत नाही पण तिकडे नोकरी करून कर्ज भरू शकतात जमिनीच्या वर तापमान आणि हे उत्पन्न वाढू शकतं. आता इथला समजा सभासद हा 10-20% आपल्याकडे राहिला आहे, पण आपल्याकडे 60% लोक मुंबईला, पुण्याला किंवा इतर विभागात स्थलांतरित झाले. त्यामुळे त्यांचं अपग्रेडेशन जास्त आहे. नवीन युवक सोसायटीला जोडले पाहिजे. भविष्यात शासनाचा निर्णय असा आहे की
बाकी ज्या पतसंस्था आम्ही जे काम करतो, सोने तारण करतो, मध्यम वाहन तारण, ते सुद्धा सोसायटी येणार. त्यामुळे कदाचित सोसायटीची स्पर्धा आमच्याशी होणार आहे आणि कदाचित तुम्हाला जिल्हा बँकेवरून पैसे आल्यामुळं कदाचित तुम्हाला आणखी सोपं होईल की लोकांना जास्त सुविधा होतील. म्हणजे आमचा 13% व्याजदर असतो, 10-12% असतो, तुम्हाला 9-10 मध्ये खेळता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये येणाऱ्या काळात 1-2 वर्षात कदाचित सोसायट्यांना सगळ्या लागू होतात. त्यामुळे सोसायटी सुद्धा एक छोटी पतसंस्था होणार आहे. ज्या पद्धतीने नुसते कर्जदारांना आम्हाला सुद्धा आता काय, जो कर्जदार असेल त्याला सभासद करायचा अधिकार, जो आम्हाला क्रायटेरिया, तसं तुम्हाला आता हे सगळ्या सोसायट्या कळाव्या लोकांना, त्या आणखी लोकांना कळू द्या. सभासद संख्या वाढवून उत्पन्नात भर करून आपण डिव्हिडंड येत्या 1-2 वर्षात करूया. एवढंच बोलतो. चांगल्या पद्धतीने सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. सभा तर जास्तीत जास्त सभासद हजर राहिले आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त सभासद हजर राहून सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा करून संस्थेच्या हिताच्या विचार सर्वांनी केला आणि इथून पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीची आपण चर्चा करतो. त्याचं खऱ्या अर्थानं आपण आज उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांचं अभिनंदन करतो. आज या ठिकाणी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणारे आमचे सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि माजी चेअरमन सर्व त्याच पद्धतीने माजी संचालक आणि आमचे बाळासाहेबांच्या सारखी ज्येष्ठ मंडळी, सर्व बापू असतील, सर्व मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या या चर्चेमध्ये भाग घेतला. मगाशी सांगितलेला मुद्दा मगाशी पुन्हा एकदा सांगतो, त्या सेक्रेटरी आणि चेअरमन लोकांनी मिळून लवकरात लवकर त्या माफीच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीचा एक प्रस्ताव तयार करा आणि मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या दिवशी आपण पाठवाल त्या दिवशी बहुतेक करून त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वच संचालक माझ्या जवळचे आणि ओळखीचे आहेत. त्याचा आपण चांगल्या पद्धतीचा वापर करून काहीतरी आपल्याला अनुदान मिळवता आलं तर त्या अनुदानाच्या माध्यमातून ही संस्था वर्जितावस्थेला येण्यासाठी मदत होईल. ह्या सर्व तोट्यातून आपल्याला जाण्यासाठी खरं तर मग आता मगाशी दादाने एक मुद्दा चांगला सांगितला की सामान्य कर्ज आपण जे वाटतंय ती जास्तीत लोकांना वाटत. आज आता आपल्या पतसंस्थेमध्ये मला 50,000 काही घेत लागले अशी जी लोकांची गर्दी असती ती तुमच्या तिकडे येऊ द्या आणि जास्तीत जास्त पैसे तुम्हाला जर कर्ज वितरण केलं परंतु हे सर्व करीत असताना काही लोकांची टेंडन्सी अशी असते की कर्ज काढायचं भरायचं नाही त्या दिवशी ठरवतात. तर तशा पद्धतीचे कोण असेल तर ते देऊ नका आणि संस्था अडचणी करू नका. पात्र पाहूनच दान द्या. पात्र पाहूनच दान द्या. तो भेटेल का आणि त्या पद्धतीने त्याचं उत्पन्न बघा. दुसरं जमिनीवर आहे तर घरामध्ये कोण नोकरीवाला आहे का, कोणी काय करतो, कोणा व्यवसाय करतो का, असल्या लोकांना मदत घेऊन झाली त्यामुळे तुम्हाला मदत होईल. त्याला संस्था नफ्यात देण्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचा उपयोग होईल. आपलं गाव मोठं आहे आणि मोठ्या गावाची ही मोठी संस्था एक नाव लोकांना यावी. खरं तर आज जिल्ह्यामध्ये काय झालंय की ज्या ठिकाणी बागायचं क्षेत्र आहे त्या संस्था फार मोठ्या झाल्या कारण वसुलीची अडचण नाही. कारखान्यावर आपोआप वसूल होऊन पैसे येतात. आपले सुद्धा काही ठिकाणी आज आता संस्थेच्या माध्यमातून काय ज्या वसुल्या होत्या होण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ सगळेच मराठी कारखान्याला ऊस घालत नाही, बाहेर काय सहकारी संस्थांना घालतात, त्यांच्याकडून सुद्धा वसुली होईल असं पत्र पाठवा त्यांना आणि त्यामध्ये काय अडचण असेल तर आम्ही त्या प्रशासनाशी आम्ही बोलून चर्चा करतो. आपल्याला त्यामध्ये वसुलीला मदत होईल. आज बरीच माणसं बाहेर घालायला लागले आणि मग त्यामुळे इथं आपल्या वसुली राहते अशी थकीतमध्ये असणारे बाहेर कुठं कोण घालते का याच्यावर संचालक मंडळाने लक्ष ठेवा. त्या सुद्धा वसुली आपण करण्याची सुद्धा प्रयत्नशील राहूया. आणि कारखान्यामध्ये सुद्धा वाटतो काही लोक हे माझं घेऊन तिथं काय देत असले तर त्याला सुद्धा आपण प्रशासनाला वर सांगू, चेअरमनला सांगू व तुमच्या व्यवस्थापकांना मुख्य एवढीला सांगू आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त आपल्या वसुलीच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. ही संस्था चांगली चालली पाहिजे. खरं तर माझा बेसिक विचार असा आहे, मी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काम केलं, बऱ्याच वर्षी काम केलं. महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीच्या कामाचा एक आपण आदर्श घेऊया आपण या गावामध्ये की असणाऱ्या ह्या संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल यामध्ये राजकारण विरहित भविष्य काळामध्ये ह्या चालाव्यात आणि ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावाच्या प्रगतीला हातभार कसा लावता येईल, गावाची प्रगती कशा पद्धतीने करता येईल. सोसायटी आणि ही ग्रामपंचायत ही खरं तर विकासाची प्रगतीची दोन चाक आहेत आणि चांगल्या पद्धतीने जर चालली तर गाव पुढे जायला काही वेळ लागणार नाही आणि सर्वांनी समवयस्क सर्वांनी एकत्रित बसून गाव पहिल्या या पद्धतीने चालली होती. खरं तर मी पाहतोय की मला नाही वाटत 82 अगोदर 1982 सालच्या अगोदर कुठल्याही गावामध्ये आमच्या तालुक्याचा विचार केला, जिल्ह्याचा केला की गाव पातळीवर अशा गटबाज्या नव्हत्या.
आता त्या गटबाजांनी अतिशय विकृत स्वरूप घेतलंय की तू मोठा का मी मोठा, मी तुला सगळं कसं, मी याला कसं, असे राजकारणामध्ये अपूर्ण विचार असणाऱ्या माणसांच्या ताब्यात जाऊन ती विचाराला कुठेतरी खेळ बसत्यात. कोणत्या पार्टीचा मी म्हणणार नाही, कोणाचं मला म्हणायचं की नाही, सर्व पार्टी असतील, कोणी असेल, आपापल्या पद्धतीनं ह्या गावामध्ये पुन्हा एकदा आम्ही ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये मी काम केलं 40 वर्ष झाली, आज ह्या गावाची प्रगती व्हावी, गावामध्ये नावलौकिक वाढावा आणि प्रत्येक व्यक्ती मोकळी असेल तर त्यांचा नावलौकिक वाढला तर ह्या गावाचा नावलौकिक वाढतो. आणि अशा पद्धतीने आपण चांगली माणसं पुढं करूया, चांगली माणसं मोठी करूया आणि त्याला निस्वार्थीपणे काम करते असतील त्याला राजकारण विधायक मदत करूया. मस्त चांगला असेल पण माझ्या पार्टीकडे असं कोणीच म्हणू नका. आणि अशा पद्धतीच्या कामाला पण साथ देण्यासाठी आपण सर्वांनी गावात एकत्रित सहकार्य करावं. आपल्या गावाचा नावलौकिक, आपलं गाव याचा नावलौकिक वाढला पाहिजे एवढं आपण सर्वांनी करूया. या निमित्तानं आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज मीटिंगमध्ये साथ दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आभार मानून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% वसुली करण्यामध्ये ह्या सर्वांनी आपल्याला सिंहाचा वाटा मदत केलेली आहे. बलवंत बंडू कृष्ण ज्ञानू महाटे, सुरेश हरी सावंगे, बबनराव भुईसर, लक्ष्मणदाजी काटकर, आत्माराम कृष्ण जाधव, कदम शेठ यांनी पुढे यायचंय. ज्यांनी फेडलं ते आमचे मित्र सहकारी खसोबा काटकर यांनी पुढे यायचंय. त्यांनी आपल्या वडिलांचं कर्ज फेडून खसोबा काटकर पुढे यायचंय. हा इकडे बघा ठीक आहे. आत्माराम कृष्ण जाधव सर्वमध्ये आपण या ठिकाणी त्यांना वाटप केलेलं आहे. ठीक आहे. राहिलेल्या सर्व सभासद आता आपण जे लोक आहेत आपण शिवाय घ्या, नाव सांगा आपण आणि ही सभा वेळीवेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं पार पडली त्याबद्दल मी आपलं समाजाचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट मला एक अशी खटकती की आपण स्वतःहून स्वतःची पाठ ठोकून गेलं बरोबर वाटत नाही. म्हणून मी आज बसलेल्या सभासदांपैकी आजी असतील, आजी माझी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी या संस्थेनं, या संस्थेच्या संचालकांनी बँक पातळीवर 100% काम केलं त्याबद्दल कुणाच्याही तोंडून या संचालकांचा अभिनंदनाचा ठराव मांडावा असं कुणालाही वाटलं नाही. म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना, आमच्या बसलेल्या सर्व मार्गदर्शकांचे बाबू आणि संचालक यांनी एक काम केलं त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो. जय हिंद.